राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यामध्ये पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या आणि बारमाही ओसंडून वाहणाऱ्या नापणे धबधब्याच्या सौंदर्यात आता आणखीनच भर पडली आहे। सिंधुरत्न योजनेतून 99,63,000 रुपये खर्चून या धबधब्यावर काचेचा आकर्षक असा पूल उभारण्यात आलाय। या काचेच्या पुलाची लांबी 22 मीटर असून रुंदी 2 मीटर आहे, तर पुलाची उंची 15 फूट उंच आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपण काही धबधबे पाहतो। मग तो आंबोली असेल, कावळेसाद असेल किंवा वर्षा पर्यटनासाठी बाबा धबधबा आहे तो सुद्धा असेल। परंतु आज आपण एका ठिकाणी येणार आहोत की अगदी पर्यटकांना भुरळ पडेल अशा ठिकाणी येत आहोत। वैभववाडीमधील अगदी नापणेमधील हा जो धबधबा आहे त्या धबधब्याचं आकर्षण म्हणायचं झालं तर सगळ्यात राज्यातील पहिलं काचेचं पूल जे आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय। हे जे पूल जे दिसतंय ते काचेचं पूल आहे पूर्णपणे, आणि पलीकडे ज्या ठिकाणी आपण पाहतो ज्या ठिकाणी पर्यटक उभे आहेत त्या ठिकाणी एक फुलपाखरू दिसतंय, ते आर्टिफिशियल बनवलेलं आपण पाहतोय। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एकमेव असं हे पहिलं पूल आपल्याला पाहायला मिळतंय आणि राज्यातलं हे पहिलंच पूल आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यामध्ये पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या आणि बारामाही ओसंडून वाहणाऱ्या नापणे धबधब्याच्या सौंदर्यात आता आणखीनच भर पडलेली आहे आणि या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात येत आहेत। खरं तर सिंधुरत्न योजनेतून हे पूल बांधण्यात आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी वॉटरपूल जो आपण पाहतोय त्या ठिकाणी पर्यटक मात्र अगदी मनसोक्त आनंद घेताना आपण पाहतोय। खरं तर हे पूल पाहण्यासाठी महाराष्ट्र असेल, बेळगाव असेल, कर्नाटक असेल, ठिकठिकाणून जे पर्यटक आहेत ते पर्यटक या ठिकाणी येत असतात। खरं तर राज्यातलं पहिलं पूल हे सिंधुदुर्गात वैभववाडी नापणेमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रतीकसह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, नापणे, सिंधुदुर्ग।